हॅलो हॅलो हॅलो. अजित मोहिते आणि नॉन स्ट्राईक एंडला ऐश्वर्य सुर्वे, दोन्ही अत्यंत आकर्षक फलंदाज आहेत. तंत्रामध्ये इतके बेस्ट आहेत आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेले दोन्ही मुंबईकर तुम्हाला या मॅच मध्ये बघायला मिळतील. अनेक वर्ष रायगड संघाचं प्रतिनिधित्व या दोन्ही खेळाडूंनी केलेलं आहे. विशेषतः अजित मोहिते यांनी रायगड संघाला क्रिकेटमध्ये वरच्या स्टेजवरती आणून ठेवलेले. आजही रायगड संघासमोर भल्या भल्या खेळाडूंना उभं राहण्यासाठी धजावत नाही कोणी, तर त्याला कारण आहे अजित मोहिते आणि त्याने त्या टीमची केलेली बांधणी. ओहो हो, इथे बाहेरची कड आणि पहिलं यश आशिष मेहरोळला. नवीन फलंदाज कुणाल मैदानामध्ये. आशिष मेहरोळ हा देखील मुंबईचा खेळाडू आहे. आयकॉन म्हणून तो इथे आज गोलंदाजीला दाखल झालेला आहे. पहिलं षटक आशिषच्या हातामध्ये आहे आणि आशिषनं ऐश्वर्याला बाद केलं. यस, लोअर फुल टॉस होता, बाहेरची कट, चेंडू गलीमध्ये. एक धाव येणार आहे कुणालसाठी. धाव फलकावरती 2. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना दोन्ही संघ नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर आणि आयुष कडव 11 वडवली हे दिग्गज संघ आहेत आणि दोन्ही संघांनी चांगले आयकॉन या स्पर्धेमध्ये आणलेल्या. विश्वजीत ठाकूरला देखील आपण या मॅच मध्ये बघणार आहोत गोलंदाजी करताना. त्याचबरोबर आशिष मेहरोळ हे 2 आयकॉन आहेत. आयुष कडव 11 वडवली संघाकडे, तर नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर, माफ करा, विश्वजीत ठाकूर आणि आशिष मेहरोळ हे नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर संघाकडे आहेत. तर आयुष कडव 11 कडं ऐश्वर्य सुर्वे सारखा आयकॉन मात्र शून्यावरती बाद झालेला आहे. अजित मोहिते हा स्थानिक खेळाडू आहे, कोकणातला खेळाडू, आणि तो याचा लोकल प्लेअर म्हणून जरी संघामध्ये असला तरी सुद्धा त्याची स्ट्रेंथ आपल्या सगळ्यांना माहित आहे. उजव्या यशा बाहेर टाकलेला हा चेंडू यावेळेस यष्टांच्या पाठीमागे अडवला जाईल आणि धावा मिळणार नाहीत. आशिष मेहरोळचं एक चांगलं षटक आहे, यशस्वी षटक आहे. ऐश्वर्या सुर्वेला बाद करण्यात यश मिळाले आणि धावफलकावरती मात्र 3 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. आयकॉन फलंदाज विशेषतः अष्टपैलू खेळाडूंना संघ मालकांनी स्थान दिलेलं आहे. अनेक संघांनी अष्टपैलू खेळाडूंना संघामध्ये आणलंय, त्यामुळे गोलंदाजी करताना देखील आयकॉन बघायला मिळतात, फलंदाजी करताना देखील आयकॉन बघायला मिळतात. मागची मॅच आपण पाहिली होती, खरं तर तिथे सुद्धा 2 आयकॉन. नवीदचा एक जबरदस्त मारूफचा खेळ आपल्याला बघायला मिळाला. शेवटच्या षटकामध्ये 5 षटकार मारूफने खेळलं. किरण पवारनं संयमी खेळ करत डावाची उभारणी जरूर केली, मात्र त्यावरती कळस मारूफनं चढवला आणि आपल्या संघाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या ठिकाणी SMC इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रतिनिधी श्री अमोल गांधी उपस्थित आहेत. मी त्यांचं फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि मी या ठिकाणी कल्याण जगदाळे आणि आप्पा बाळ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करायचा आहे. अमोल गांधी यांचा सत्कार करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो श्रीकृष्ण बाळ, कल्याण जगदाळे आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रतिनिधी म्हणून अमोल गांधी. नक्कीच ते या ठिकाणी आपल्या सदस्य असल्यामुळं सत्कार घेताना विचार करतील, पण प्रतिनिधी म्हणून आम्ही हा सत्कार करणं आम्हाला अतिशय योग्य वाटतं आणि या ठिकाणी हा सत्कार सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात येत आहे. परत एकदा ढोमे सरांच्याकडे. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये गडीबाद 4 अशी स्थिती आपण इथे बघणार आहोत. आयुष कडव 11 वडवली संघाची. तर दुसरं षटक वेगाचा बादशाह, स्पीड गन विश्वजीत. पहिला चेंडू गुड लेंथ वरती टाकला, निश्चित निर्धाव आहे. काय वेग आहे त्याच्याकडे. ज्यावेळेस गेल्या वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं
पुण्यामध्ये महा स्पीड स्टार ही स्पर्धा घेतली होती. टेनिस क्रिकेट त्याचबरोबर लेदर क्रिकेटच्या सर्वाधिक वेगवान गोलंदाजांना तिथे संधी होती आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी. आणि या स्पर्धेमध्ये जवळपास 1000पेक्षा जास्त गोलंदाज सहभागी झाले होते. महास्पीड स्टार मध्ये पहिला क्रमांक पटकावणारा खेळाडू आहे विश्वजित ठाकूर. 148 प्रति मैल वेगाने टेनिस बॉल लेदर बॉल त्याने टाकला होता. सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक समोर आहे, फलंदाज बाद होईल. विश्वजित ठाकूरला यश इथे मिळतंय. विश्वजित ठाकूर असे अनेक विक्रम, असे अनेक पराक्रम त्याच्या नावावरती आहे. नवीन फलंदाज दादासाहेब भोसले ॲज अ आयकॉन. दादासाहेब मैदानामध्ये संघामध्ये सहभागी आहे. आयुष कडव 11 वडवली संघाकडून फलंदाजीसाठी दादासाहेब दाखल होणार आहे. 2 फलंदाज गमावलेत दुसऱ्या षटकामध्ये. विश्वजितला देखील यश मिळालेलं आहे. विश्वजित ठाकूर जुन्नर प्रीमियर लीग मध्ये ज्यावेळेस तो पहिल्यांदाच सहभागी झाला होता त्यावर्षी सगळी बक्षिसं त्याने पटकावली होती. उत्कृष्ट गोलंदाज होता तो, उत्कृष्ट फलंदाज होता तो, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीज तोच होता. बरोबरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पण बक्षीस त्यालाच मिळालं होतं. जेवढी काही बक्षिसं होती, वैयक्तिक बक्षिसं एका स्पर्धेमध्ये सगळीच्या सगळी एकटा विश्वजितनं पटकावली होती. आणि त्यामुळे मिस्टर JPL असंही त्याला बिरुद लागलेलं आहे. वाह, काय वेग आहे बघा. फक्त वेगच नाही, त्याच्याकडे टप्पा आहे, दिशा आहे, त्याच्यानंतर व्हेरिएशन आहे. चेंडूला तो फिरवतो, वळवतो आणि त्याचबरोबर वेगाचा देखील तडका त्याच्याकडे आहे. आणि अशा सगळ्या गोष्टी एखाद्या गोलंदाजाकडे असल्यानंतर तो ऑल टाइम हिट असतो नेहमीच विश्वजित ठाकूरच्या वेगापुढे भल्या भल्यांची तंतरते. आणि आज तो वेग इथे परत एकदा बघायला मिळतोय. दादासाहेब समोर लेंथ बॉल होता, खांडून काढला अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय समोर. 1 धाव येणार आहे. फलकावरती धावा इथे आहे त्या मात्र 5. 2 गडी बाद 5. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजित मोहिते स्ट्राईक एंड वरती. आयकॉन नाही तो, आज स्थानिक खेळाडू आहे. कोकणातला हा खेळाडू आहे, कोकणातला सुपुत्र आहे. मात्र टेनिस क्रिकेट मध्ये संपूर्ण जगभर या खेळाडूचा बोलबाला आहे. अजित मोहिते. विश्वजित अजित मोहिते, मला वाटतं एक मोठं बॅटल आहे, एक मोठं युद्ध आहे, मोठं द्वंद्व आहे. उजव्या बाहेर हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यासाठी क्षेत्ररक्षक देखील डीप थर्ड मॅनला उभा आहे. बॅटचं कुठलंही कनेक्शन नाही. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 5. 2 गडी बाद. आयुष कडव 11 वडवली. हॅलो, आपल्या निमंत्रितेच्या कक्षामध्ये गावडे ऑप्टिशियनचे मालक आणि रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि श्री राजन गायकवाड आणि श्री निलेश यादव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. दरवर्षीप्रमाणे आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने गावडे ऑप्टिशियनकडून एक मोलाची मदत होते आणि सत्कार करणं हे नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहे. म्हणून हा सत्कार आपल्या प्रेमाचा आणि असेच फ्रेंड ग्रुप महाडवर आपलं सातत्याने लक्ष राहू द्यात आणि आपले आशीर्वाद असेच आमच्या मागे राहू द्यात. परत एकदा ढोमे सरांच्याकडे. धन्यवाद सर. आशिष मेहरोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. मुंबईच्या गोलंदाजानं मिश्रणाच्या माध्यमातून आपलं एक स्थान तयार केलेलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. रनअप थोडासा छोटा असतो, मात्र काय गोलंदाजी करतो. हवेमध्ये चेंडू जरूर ड्रॉप होईल. कॅच. दादासाहेब भोसलेला जीवदान इथे मिळतंय. पहिल्या चेंडूवरती फसवलं होतं दादासाहेबला आशिष मेहरोलनं. फलकावरती धावा इथे असणार आहेत त्या 6 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे.
आयकॉनच्या गोलंदाजांचा तो धगधगता मारा आहे. त्या धगधगत्या मारासमोर उभं राहणं कुठल्याही फलंदाजाला या खेळपट्टीवरती तेवढंसं सोपं ठरत नाहीये. अजित मोहिते अजूनही बॅट शांत आहे, मात्र धगधगता अग्निकुंड आहे. अजित मोहितेची फलंदाजी मात्र अजून शांत आहे. निखाऱ्यांना अजून बत्ती मिळालेली नाही, निखारे पेटलेले नाहीत. पहिला चेंडू लॉंग ऑफ लाईन साइड आउट. परत एकदा यास 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 स्ट्रेंथ क्लास ऑफ अजित मोहिते इथे बघायला मिळतोय. षटकार. ना तुम्ही तरी लोक तिकीट काढून जातील आणि तिकीट काय त्यांना भुर्दंड वाटणार नाही, ते राजी खुशीनं देणगी वाटेल, दिलेली देणगी वाटेल. अजित मोहितेच्या मॅच साठी तिकीट काढून जाणं. आज आपण बघतो की आंतरराष्ट्रीय सामन्यांना सुद्धा फारसा टीव्ही वरती प्रेक्षक पसंती देत नाही, पण टेनिस क्रिकेटची मॅच असली का यूट्यूब वरती उड्या पडतात. याला कारण आहे की असे फलंदाज इथे तयार आहेत. अजित मोहिते काय फटका इथे खेळला होता, सजवला होता त्याने चेंडू. लेंथ निश्चित होती, मात्र बाउन्स मोठा नव्हता. तो बसला खाली, गुडघा टेकवला आणि मिड विकेटच्या डोक्यावरून फेबीर काढून दिला चेंडू आंब्याच्या झाडावर. परत एकदा इथे शांत खेळायचा प्रयत्न होता, मात्र बॅटला उलकावणी दिली चेंडूनं. एक धाव मिळेल, बाई जाई. कुठलाही संपर्क नव्हता बॅटशी. आशिष मेहरोळ हा देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे. पहिल्या बॉलवरची षटकार असेल तर दुसरा बॉल इतका सहज तो फलंदाजाच्या पट्ट्यात देणार नाही. धावफलकावरती धावा 17 आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना 17 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. उंच फटका आहे, फसलेला फटका आहे. कोण जाईल? आशिष चेंडूच्या खाली. ओहो हो, ड्रॉप होईल कॅच आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. स्वतःच्या गोलंदाजीवरती झेल घेण्याचा प्रयत्न होता आशिषचा. अर्थात विकेट किपर समोर येत होता. स्क्वेअर लेग, मिड विकेट दोघे येत होते. 4 क्षेत्ररक्षक 4 बाजूने होते, मात्र सुटलेला झेल. फलकावरती धावा 19. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. फलंदाज दादासाहेब आयकॉन. आता अजित मोहिते आयकॉन नाही असं म्हणणं मला थोडंसं जड जातंय, कारण हा खेळाडू त्या ताकदीचा आहे, त्या उंचीचा आहे. 2 तगडे फलंदाज मैदानामध्ये आहेत. यस, येऊ दिला बॅट पर्यंत बॉल, हलकाशा ढकलला कव्हर्सला. क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करतील. दुसरी धाव इथे सहज पूर्ण होणार आहे. 2 धावा. अजित मोहितेचा वेग भन्नाट आहे आणि 2 धावांबरोबर धावफलक 21. तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा, 2 गडी बाद. आयुष कडव 11 वडवली. यानंतर खेळवला जाणारा सामना आहे तो दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव आणि भैरई जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. दोन्ही संघनायकांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चालू सामना संपल्यानंतर खेळवला जाणारा सामना आहे दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव आणि वर्चेस भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. दोन्ही संघनायकांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. परत एकदा ढोमे सरांच्याकडे. धन्यवाद सर. पुढच्या सामन्याची उद्घोषणा झालेली आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये 3 षटकांचा खेळ इथे मैदानामध्ये संपलेला आहे. आयुष कडव 11 वडवली संघ आता तो हळूहळू पटरीवरती आले. पहिल्या 2 षटकांमध्ये गाडी घसरली होती, आता ती पटरीवरती आलेली. 21 धावा.
पहिल्या षटकामध्ये मात्र 4, दुसऱ्या षटकामध्ये मात्र 1. विश्वजितचं काय षटक होतं ते, फक्त 1 धाव त्या षटकामध्ये आली होती. 1 विकेट सुद्धा विश्वजितने काढली होती आणि फलकावरती धावा होत्या. 2 षटक संपली त्यावेळेस मात्र 5. पण आशिषच्या तिसऱ्या षटकामध्ये 1 षटकार, 1 चौकार, काही डबल सिंगल्स अशा धावा आल्यात आणि त्यामुळे स्कोर कार्ड वरती 21 धावा दिसत आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दादासाहेब भोसले आणि फलंदाज अजित मोहिते यांना आपण इथे बघतोय. तर गोलंदाज असणार आहे इथे सौद. सौद पटेल असेल गोलंदाज. गोलंदाज सौद पटेल समोर अजित मोहिते. ओहो, बाउन्सर टाकायचा प्रयत्न. अजित मोहिते समोर बाउन्सर तेवढासा प्रभावी ठरत नाही. यावेळेस त्यानं पूल करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू जमिनीच्या समांतर राहील याची काळजी घेतली. अन्यथा त्याचा बॅट स्विंग जर हवेच्या दिशेने असेल तर तो चेंडू मैदानामध्ये राहणार नाही. इतका उंचापुरा खेळाडू आहे आणि अशा बाउन्सर तो सहज टोलवू शकतो. दादासाहेब भोसले स्ट्राईक एंड वरती, सौद पटेल बाहेरची कड आहे, झेल होतोय. दादासाहेब भोसले बाद होणार आहेत. यष्टीरक्षकाने उडवला, थर्ड मॅन टिपला झेल. कॉम्बिनेशन मध्ये कॅच होता अप्रतिम. धक्का तिसरा. अक्षय जाधव मैदानामध्ये दाखल होतोय. अजित मोहिते सलामीला आलेला फलंदाज एका बाजूने अजूनही जबरदस्त फलंदाजी त्याची सुरूच आहे मात्र दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ अजून मिळालेली नाहीये. चांगला चेंडू इथे उजव्याच्या बाहेर होता नवीन फलंदाजाचा समोर. अक्षय जाधव खेळू शकलेला नव्हता या चेंडू. धाव मिळत नाही इथे. धाव फलकावरती 22 धावा आहेत. चौथं षटक सुरू असताना पर एकदा उजव्याच्या बाहेर इथे धावबाची संधी होती मात्र बघायचंय फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला बाद आहे पण स्ट्रायकर एंड कडे काय झालंय याकडे देखील बघायचंय. गणेश बाविस्कर सर तिसऱ्या पंचांकडे येत आहेत. फिल्डर्स कॉल, DRS फॉर फिल्डर साइट. पंचांनी नाबाद दिलेला आहे. पंचांनी नाबाद दिलेला आहे तर क्षेत्ररक्षकांनी इथे DRS घेतलेला आहे. एंड वरती आता येणार आहे. धावफलकावरती 22 धावा. धाव मिळाली नाही. फलंदाज धावबाद झालेले अक्षय जाधव आणि नवीन फलंदाज समीर दिवेकर मैदानामध्ये दाखल होतोय.
दुसरा सामना आहे पहिल्या फेरीचा. एकूण 4 सामने आपण दररोज पहिल्या फेरीचे बघतो. बाद पद्धतीने ही स्पर्धा खेळली जाते. नॉकआउट अनेक स्पर्धा अलीकडे लीग मध्ये आलेल्या आहेत. प्रीमियर लीग मध्ये होतात, मात्र ही नॉकआउट स्पर्धा आहे. 33 वर्षांची परंपरा जपण्याचा प्रयत्न जरूर आयोजक फ्रेंड्स ग्रुप महाड करतायत. सौद पटेल अजित मोहितेसाठी बॅक फुट वरून पंच आहे. हा खतरनाक पंच आहे, नॉकआउट पंच आहे, षटकार. हॅलो, आवाज आवाज ऑपरेटर थोडा आवाज वाढवा. ऑपरेटर आवाज वाढवा. धाव फलकावर धावा येणार आहेत आता. 28 षटक क्रमांक चौथं मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा कॉम्बिनेशन मध्ये कॅच आणि दुसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. अजित मोहित संगनायक होईल बाद. 5वा धक्का. मोबाईल सेंटरचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांच्या फ्रेंड ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि संजय गांधी आणि ओंकार गांगण यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन स्वागत करायचं आहे. सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. संजय गांधी आणि ओंकार गांगण यांना विनंती करतो की संस्कृती मोबाईल सेंटरचे मालक श्री सचिन तांदूकर यांचा या ठिकाणी फ्रेंड ग्रुपच्या वतीने सत्कार होतोय. शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. गोलंदाज अदनान. तसेच मान्यवरांच्या कक्षामध्ये श्री मनोहर शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. मी अनिल अजगरे आणि सुहास शिरशोगर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. या ठिकाणी मनोहर शिंदे यांचा सत्कार होतोय फ्रेंड ग्रुपच्या वतीने. अनिल अजगरे आणि सुहास शिरशोगर यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद. असंच प्रेम या फ्रेंड ग्रुप परिवार राहू द्यात. पुढील ढोमे सरांच्याकडे. धन्यवाद सर. शेवटचं षटक अत्यंत महत्वाचं आहे. कालपर्यंत आपण शेवटच्या षटकांमध्ये खूप कमी धावा बघितल्या होत्या, म्हणजे डेथ ओव्हरमध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाज बघितले होते. आज डेथ ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजांवरती मोठा हल्ला चढवला जातोय. फलंदाज समीर आहे, त्याचं एक रुटीन आहे. तो खेळण्याच्या अगोदर बॅटला किस करतो, नंतर स्टान्स घेतो आणि मोठा फटका खेळतो. यस, कडक कडक कडक, सुपर कडक षटकार. समीर कडून आलेले आहेत. यानंतरचा सामना आहे तो दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव विरुद्ध भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. संगनायक चला टॉस साठी. तर आपण बघितलं रुटीन काय असतं खेळाडूंचं. जसं स्टीव वॉक खेळताना काय करतो माहिती आहे की तो नाऊ नाऊ असं म्हणायचा.
आणि मग सुरू करायचा इनिंगला. तो इथे बॅटचा किस करतो आणि मग समीर खेळायला सुरुवात करतो, मग स्टान्स घेतो. ॲलन नॉट असा खेळाडू होता, तो काय करायचा की गार्ड घेताना बेल्स उचलायचा, मार्क करायचा, ठोकायचा बॅटनी बेल्स ग्राउंडवरती, बेल्स ठेवायचा स्टंपवरती, मग खेळ सुरुवात करायचा. यस कडक तिसरा, थर्ड वन, ग्रेट वन, अनदर ग्रेट, समीर इज ग्रेट. तिसरा षटकार. धाव फलकावरती धावा आहेत आता 46 धावा. 28 वरती धाव फलक थांबलेला होता. 4 षटकामध्ये 28. त्यानंतरचे 3 षटकार ओळीनं समीर. काय फलंदाज आहे समीर दिवेकर स्ट्राइक एंडवर. रुटीन आताच्या या षटकारला किशोर पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय समीर दिवेकरसाठी. आता रुटीनचे एवढे किस्से आहेत माझ्याकडे, ते लगेच टाकता येणार नाहीत मला, पण बघूया. चांगला फटका इथे, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला 4 रन. समीर दिवेकरच्या बॅट मधून इथे 4 धावांचा पाऊस नाही, हा मुसळधार पाऊस आहे इथे समीरच्या बॅट मधून निघालेला. षटकामध्ये 50 फलकावरती आलेले आहे. 4 षटकामध्ये 28 आणि आता धाव फलकावरती 50. मगाशी 4 षटकामध्ये 36. फायनल स्कोअर होता तब्बल 68. स्लोवर वन, गती परिवर्तन केले, उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू बॅटमध्ये नाही आलेला. रेफरल निश्चित होणार आहे हा डिसिजन. तर पंच येत आहेत तिसऱ्या पंचांकडे, निर्णय येईल. तेंडुलकर एकदा ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता खेळायला आणि बॅटिंग होत नव्हती पहिल्या टेस्टमध्ये. दुसरी टेस्ट सुरू झाली आणि तेंडुलकर एका मलेशियन रेस्टॉरंटमध्ये गेले खेळायला, जेवायला गेले. तिथे अजित आगरकर, तेंडुलकर फॅमिली देखील बरोबर होती. आणि दुसऱ्या दिवशी तेंडुलकरने चांगली बॅटिंग केली. तेंडुलकर म्हणाला की आता परत जायचं हॉटेलमध्ये. ते परत त्या दिवशी परत हॉटेलला आले, तेच रेस्टॉरंट, तोच टेबल, तोच पदार्थ. तिसऱ्या दिवशी परत तेच हॉटेल, तोच टेबल, तोच पदार्थ. चौथ्या दिवशी परत तेच हॉटेल, तोच टेबल, तोच पदार्थ. तर फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी, चेंडू चांगला आहे, बरोबर ना. मॅच पुढे सुरू राहील. धाव फलकावरती धावा आहेत 50. ही रुटीनची जादू असते. इथे मात्र बॅट मध्ये चेंडू नाहीये, वाईड आहे आणि फलंदाज धावबाद होईल. 1 धाव फलकावरती 1 फलंदाज बाद. मात्र समीर दिवेकर नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. आपण पाहिले की लाल रंगाचा रुमाल मोहिंदर अमरनाथ किंवा लाला अमरनाथ रुमाल ठेवायचे खिशा. स्टिवा सुद्धा खेळ ठेवायचा खिशामध्ये. वसीम अक्रम वाघाचं चित्र असलेला टी शर्ट घालून खेळायचं. हे रुटीन असतं खेळाडूंचं. इथे पाहायचंय समीर दिवेकरला मैदानामध्ये. स्टान्स घेतो, त्या अगोदर बॅटला किस करतो आणि ठोकून देतो. मोठा फटका परत एकदा वाईड आहे. लागोपाठचा दुसरा वाईड. धाव फलकावरती धावा पुढे पोहोचणार आहेत 52. एक दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू मखाया इंटीने आपण बघितलं असेल, त्याच्या बॅग मध्ये नेहमीच गौरी असायची, शेणाची गौरी असायची आणि तो शेणाच्या गौरीला स्पर्श करायचा आणि मग ग्राउंड मध्ये खेळायला जायचा. हे त्याचं रुटीन होतं. ओह, उंच उंच फटका, फाईन लेग. यष्टीरक्षक तिथे खाली आहे, कॅच होईल आणि समीर दिवेकर अखेर बाद. हाच शेवटचा चेंडू होता या डावातला. 5 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा फायनल स्कोर राहिलाय. आयुष कडव 11 वडवली संघाचा. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर संघाविरुद्ध संघाला आता हव्यात 53 धावा. 5 षटक 53.
कामगिरी केली तो समीर दिवेकर याला 500 रुपयांचं रोख पारितोषिक आले. कृपया आपण ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. हे पारितोषिक तुषार पाटील उपसरपंच यांच्याकडून आलेलं आहे. कृपया आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. यानंतर पुढचा जो सामना खेळला जाईल तो दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव वर्सेस भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. समीर दिवेकर कृपया आपलं बक्षीस घेऊन जायचंय. तुषार पाटील कडून आपल्याला षटकारांसाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृपया आपलं बक्षीस आपण घेऊन जायचंय. समीर दिवेकर आपलं बक्षीस घेऊन जा. समीर दिवेकर तुषार पाटील यांच्याकडून आलेले आहे. या बक्षिसाचं वितरण करतील उमेश जगताप. दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव आणि भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे यायचंय. दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव संघनायक कृपया आपण व्यासपीठाकडे या. नडगाव संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव संघनायक कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. या ठिकाणी खेळाडूंसाठी आपण आयकॉन खेळाडूंची माहिती मिळण्यासाठी संघातल्या सर्व खेळाडूंची नावं घेतो. त्यासोबत त्यांना आपण नियमावलीही देतो. दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव. ठीक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित विद्युत झोतातील मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेटची मानाची स्पर्धा स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025. दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव आणि भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव यांच्या नाणेफेकीसाठी मी अख्तरभाई पठाण यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायचे. आणि चालू सामना संपल्यानंतर खेळवला जाणारा सामना दक्ष 11 अय्यान बॉईज मानगाव आणि भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. या ठिकाणी निमंत्रित कक्षामध्ये अख्तरभाई पठाण आहेत, नाणेफेक घेत आहेत. परत एकदा ढोमे सरांच्याकडे. मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले सगळेच गुणवान आमचे खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आमचे आदरणीय मान्यवर, वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे मॅन फ्रॉम किल्ला रोहा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. पहा, चॉईस करण्यासाठी 2 बॉल तुम्हाला खेळपट्टीवरती दिले जातात. 2 बॉलमध्ये तुम्हाला बॉल चॉईस करायचा आहे. यस, पुढची मॅच टीम दक्ष 11 अय्यान बॉईज माणगाव त्यांच्या विपक्षामध्ये भैरी जोगेश्वरी शरद मांडे 11 नडगाव. 2 दिग्गज संघांमधली मॅच पाहायला मिळेल. दक्ष 11 अय्यान बॉईज माणगाव टीमनं टॉस जिंकला. आपला निर्णय कळवा, किंबहुना त्या निर्णयाची अंमलबजावणी ही मॅच संपल्यानंतर आपण लगेच मैदानावरती करा. महत्वाच्या मॅचचा दुसरा डाव आपल्या भेटीसाठी त्यांना पाहायला मिळेल आणि त्याच वेळेला एक मोठी टोटल या मॅचमध्ये सेट झालेली आपल्याला पाहायला मिळते. 30 बॉल 53 धावांची आवश्यकता. मॅच अगदी आपण जर पाहिलं तर चुरशीची होईल यात ते मात्र शंका नाहीये. या स्पर्धेचा नियम अगदी आपण जर पाहिलं तर 25 ते 30 वर्षानंतर फ्रेंड्स ग्रुप महाड या संपूर्ण कमिटीनं घेतलेला एक मोठा निर्णय म्हणजे प्रत्येक इनिंगचा पहिला बॉल फ्री हिट आणि पहिला बॉल असणारे फ्री हिट. गोलंदाजी मार्कवरती ऐश्वर्या सुर्वे बॉलिंग मार्कला पाहायला मिळतील. आयकॉन खेळाडू त्यांच्या समोर
अगदी आपण जर पाहिलं तर रायगडाची सुसाट सुटणारी एक्सप्रेस ज्यांनी भारत पाकिस्तान हा सामना झाला होता आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेणारा रायगडाचा सुपरस्टार विश्वजित ठाकूर स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. नाव स्ट्राईक एंडला सौथ पटेल. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक खेळायचा होता. ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. किंबहुना आपण जर पाहिलं तर रायगडाचा हार्दिक पांड्या खेळपट्टीवरती खेळतोय. विश्वजित फ्री हिटचा बॉल होता. पहिला बॉल डॉट आला. ऐश्वर्य सुर्वे गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. जो मुख्य व्यासपीठ आहे त्याच्यावरती डायरेक्ट बॉल आला तर 6 धावा. जर मुख्य व्यासपीठाच्या समोर जी छोटी भिंत आहे तिथे बॉल लागून जर आतमध्ये आला तर जेवढ्या धावा धावून घेतल्या जातील तेवढ्या धावा मिळतील. या सगळ्याच नियमावलीकडे मात्र आपण पाहिलं तर विश्वजित यांच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल समोर पुन्हा ब्लॉक होल. ते क्षेत्ररक्षक आहेत पण आता थोडी मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक करत असताना थोडे फंबल झाले. 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती मिळते. या एकेरी धावेनं दुसऱ्या डावाला झाली आहे सुरुवात, जिकडे पाठलाग करायचा 53 धावांचा. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा. या स्टनच्या मागे सगळी सूत्र मात्र हलवली जातात, जिकडे अजित मोहिते आपण पाहतोय. ऐश्वर्य सुर्वे समोर सौथ पटेल. महत्वाचे ही मॅच बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि त्या 1च्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 2. आज सगळेच रती महारथी या स्पर्धेमध्ये मात्र आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात. सगळेच मात्र आपण जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये ट्रेंडिंगला असलेले खेळाडू या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. मोठा फटका बॅट स्टिकरला लागलाय. विश्वजितचा झेल तो पकडलाय. टिपलाय झेल. संपलाय विश्वजित ठाकूरचा खेळ. इथून पुढे बसेल की नाही धावसंख्येला मिळ. बॅटर आउट. श्री महावीर जैन उपस्थित आहेत. मी फ्रेंड ग्रुपच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि प्रवीण चांदोरकर आणि राहुल देवरुखकर यांना विनंती करतो की त्यांनी स्मृतिचिन्ह, शाल आणि बुके देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. राहुल देवरुखकर आणि प्रवीण यांना विनंती करतो की MR ज्वेलरचे महावीर जैन यांचं स्वागत करायचं आहे. मोठी विकेट मैदानावर. शरद मांडे कृपया व्यासपीठाकडे या. ज्या खेळाडूकडे आदरानं पाहिलं गेलं. येस, मी विनंती करेन आमच्या महिला कक्षामध्ये बसलेले आमचे सगळे प्रेक्षक वर्ग विनंती करेन ती गॅलरी आपण खाली करा अशी सूचना आमच्या आयोजकांच्या वतीने येते. तशीच्या तशी पोचवण्याचा छोटासा प्रयत्न. कारण की पहा, तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आहे, महिला कक्षामध्ये नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेनं. ऐश्वर्य सुर्वे पुढचा बॉल फुल टॉस होता. मोठा स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेला. निहाल चरफरे मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांच्या बॅटमधून आलाय षटकार. त्यांना पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना संघाचा धावफलक अद्यापचा आपण पाहतोय तब्बल 8 या आकड्यावरती धावगती पोहोचताना पाहायला मिळेल. ओ वेग, हा ऐश्वर्याचा वेग आहे. हा ऐश्वर्य सुर्वेचा कमबॅक आहे आणि त्याच वेळेला लगेचच मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची मात्र सांगत होताना पाहायला मिळेल. हॅलो, या ठिकाणी आपल्या मान्यवरांच्या कक्षामध्ये शरद मांडे यांचं आगमन झालंय. मी त्यांचं फ्रेंड ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. बापू यादव आणि अखिल जोशी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. श्री शरद मांडे, माजी सरपंच आणि अध्यक्ष तालुका मालक संघटना MIDC.
सरपंच वीरेश्वर देवस्थान ट्रस्टचे दीपक शेठ वारंगे यांना विनंती आहे की कृपया आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये यायचं आहे. सरपंच दीपक शेठ वारंगे वीरेश्वर देवस्थान ट्रस्टचे यांना विनंती आहे की कृपया आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये यायचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. दादासाहेब भोसले बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल रनवे मध्ये प्रॉब्लेम. मृत चेंडू एक निश्चितपणे अगदी आपण जर पाहिलं तर तिकडे डेड बॉलची घोषणा मैदानावरती झाली आहे. पुन्हा नव्यानं मागे जातील, काहीतरी नवीन घेऊन येतील. खेळपट्टीचा अंदाज नाहीये, मैदानाचा अंदाज घेतला जातोय. या सगळ्याच गोष्टी मात्र आपण जर पाहिलं तर पाहिल्या जातील. नक्की कशी गोलंदाजी करायची आहे, धावा थांबवायच्या. 53ची टोटल आपण समोर ठेवली, ती सेव्ह करायची आहे. पुढचा बॉल हा ट्रॅकर चौपटे लढवा. बॅटनं गॅप बनवली आहे, जागा बनवली आणि तिकडे स्ट्रोक खेळलाय. 4 धावा. फ्रेंड ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि फ्रेंड ग्रुपचे अध्यक्ष श्री सुदेश कलमकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. टीमची धावसंख्या वाढली आहे. स्विच हिट खेळायचा होता. सरळ बॅटने धावा येतात, बॅट उलटी खेळली जाते. पहा ना, आपण म्हणतो ना की हल्लीचे बॅटर जास्तीच्या आविष्कारांच्या फटक्यावरती विश्वास देतात. पंचाने लगेचच कळवलं लेग बाईटची सिंगल आहे. एक अतिरिक्त धाव मात्र स्कोरकार्ड वरती जरूर मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पुढे सरसावत असताना तब्बल 13 धावा. 13. या ठिकाणी वीरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सरपंच माननीय दीपक शेठ वारंगे यांचं या ठिकाणी स्वागत होतोय. सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पाचे गुच्छ देऊन फ्रेंड ग्रुपचे अध्यक्ष श्री सुदेश कलमकर यांच्या वतीने धन्यवाद. कमी गतीचा 5वा बॉल, फिंगर रोल केले, बॅटची कडा घेतलीये आणि निहाल चरफरेला मैदानाच्या बाहेर पाठवले. विकेट. आधी खूप सारे वेगाचे बॉल टाकले. पहिल्या तर बॉलवरती चौकारच आला, दुसरा बॉल पुन्हा वेगाचा टाकला पण तो पायामध्ये फेकला गेला. आणि तिसराच बॉल जसे निहाल चरफरे समोर आले, समोरच्या बॅटरला रीड करत असताना, बॉलिंग करत असताना आपण जर पाहिलं तर महत्वाचे खेळाडू दादासाहेब भोसले बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. लेग ब्रेकचा वापर केला गेला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा वळण घेणारा राहिला आणि तिथून पुढे मात्र बॅटच्या अगदी टोला लागला आणि पाहता पाहता विकेट सुद्धा मिळाली आहे. 13 या आकड्यावरती दुसरा धक्का. मॅच ऑन. 53 धावांचा पाठलाग करत असताना संघ अडचणीमध्ये बॅटिंग करणार आपण पाहतोय नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर. पुढचा बॉल पुन्हा कमी गतीनं टप्पा पडला बाहेर. स्विंग अँड मिस. अजून एक डॉट बॉल. चांगली कामगिरी. अगदी आपण जर पाहिलं तर फिरकीचा वारसा जपला गेलाय. काल पहिल्या दिवसापासून सांगेन, पहिल्या दिवसामध्ये तिकडे आपण जर पाहिलं तर महत्वाचे गोलंदाज राहिले होते. प्रथमेश राठोड, त्यांना कोण विसरेल. ओमकार महाडिक, त्यांना कोण विसरेल. दुसऱ्या रात्रीचा जर विचार केला तर काल निहाल आणि मग फरमान खानला कोण विसरेल. हरियाणा एक्सप्रेस काल सुसाट सुटली होती मैदानावरती पण अखेर बिरवाडी संघांनी मात्र त्यांना थांबवलं गेलं. यस, आजची तिसरी रात्र आहे. 22च्या स्वरूपामध्ये मात्र धाव मिळते. एकच धाव मात्र स्कोरकार्ड वरती प्लस केली जाते. 14 धावा स्कोरकार्ड वरती. 2 फलंदाज बाद झालेत. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय दादासाहेब भोसले चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल कमी गतीचा टप्पा पडला, बाहेर निघाला. पंचांनी कळवलं व्हाईट बॉल. त्या निर्णयावरती आक्षेप लगेचच घेतला. अजित मोहितेने कळवलं रिव्ह्यूची मागणी आम्हाला करायची आहे.
तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय, जिकडे आपण जर पाहिलं तर वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीची आपण मदत घेणार आहोत. आपण म्हणतो ना, दूध का दूध और पानी का पानी, आगे की कहाणी, वंडर स्पोर्ट्स की जुबानी. बॉल नक्की कुठे पडलाय, कसा बाहेर चाललाय, या सगळ्याच गोष्टी मात्र आपण पाहणार आहोत. अगदी आपण जर पाहिलं तर कशा स्वरूपाचा हा बॉल असावा. 4 कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतील, एक ड्रोन कॅमेरा आपण पाहतोय, एक सगळे क्षणचित्र. मात्र यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती मिळते. अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना 15 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आहेत. त्या सगळ्यांचंच हार्दिक स्वागत आहे. महाडचं प्रेक्षक, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारं प्रेक्षक आहे, क्रिकेटचं वेड आहे. अगदी आपण जर पाहिलं तर ज्याचा खेळ चांगला होतो ना, त्याच्यासाठी ते आपोआप टाळ्या वाजवतात. हे महत्वाचं आहे. प्रत्येकाचा उत्साह वाढवला जातोय. मोठा फटका, सौद पटेल त्याच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा सिक्सर. बॉल येणार. बॉलिंग करत असताना बॉलर काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच गोष्टीमध्ये आपण जर पाहिलं तर फसले गेलेत. हे प्रेक्षक वर्ग आपल्या स्क्रीनवरती दाखवले जातात. आपण पाहतो सन्माननीय मुझफ्फर साहेब यांच्या वतीने इकडे कॅश प्राइज दिलं जाते. सौद पटेल याच्यासाठी या षटकाराला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे देण्यात आलंय. षटकार महत्वाचा होता, धावा महत्वाच्या होत्या आणि या सगळ्याच गोष्टीची जाणीव आहे प्रेक्षकांना. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो ना, महाडचं प्रेक्षक हे जाणकार प्रेक्षक आहे. कालपर्यंत आपण पाहिलं, काल परवांची गोलंदाजी झाली चांगली, त्यावेळेला आपोआप टाळ्या वाजत होत्या. त्या पलीकडे निहालची बॉलिंग चांगली झाली, तिकडेही टाळ्या वाजल्या. आपण पाहिलं पहिल्याच रात्रीमध्ये जयेश खेरकरने चांगली बॉलिंग केली, तिकडेही टाळ्या वाजल्या. आणि महत्वाचं आहे, प्रत्येकाचा उत्साह वाढवला जातो. कारण की आपण म्हणतो ना की आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असलेला प्रत्येक बॅटरला माहिती आहे, आज आपण कोकण विभागातील एक मानाची स्पर्धा खेळतोय आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक वेगळाच थाट आपल्यालाही दाखवून द्यायचा आहे. सगळ्यांचीच मनं जिंकायचे सगळ्यांना आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ऐश्वर्य सुर्वे, हो या वेळचा बॉल तर पहा, वाईट लाईनला पकडून बॉलिंग केली जाते, हे महत्वाचं आहे. म्हणजे जर बॅटर स्टफल झाले तर वाईट लाईन वाढेल, या सगळ्याच गोष्टीची जाणीव ऐश्वर्य सुर्वेला. आणि त्याच वेळेला वाईट लाईन वरती बॉल फेकला गेला, तिथे मात्र बॅटरला कळलंच नाहीये. पाहता पाहता अजून एका डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळेल. येणारे चेंडू इथून पुढे 17 आवश्यकता 32 धावांची. पुढचा बॉल फुल टॉस, मोठा स्ट्रोक खेळलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑनला स्ट्रॉंग, डॉट बॉलचं प्रतिउत्तर षटकार. आपण पाहिलं तर 2 बंदूक खेळपट्टीवरती दाखल झालेले पाहायला मिळतात. एका बाजूला आपण जर पाहिलं तर सौद पटेल, एका बाजूला फत पटेल. दोघही मात्र आक्रमक आहेत. हा फटका फसलाय, इकडे लांबी कमी गाठली आहे, उंची बरीच, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, महत्वाची कॅच, महत्वाची विकेट आणि महत्वाचे खेळाडू फत पटेल मैदानाच्या बाहेर. तर मोठी विकेट त्यांना पाहायला मिळाली, संघ अडचणीमध्ये सापडलाय. म्हणजे पहा ना, म्हणजे तिकडे आपण पाहिलं तर फत पटेल खेळत होते, त्यांच्या बॅटमधून धावा यायला सुरुवातच झाली होती. त्याच वेळेला ऐश्वर्य सुर्वेला जाणीव आहे की बॉलिंग कशी टाकायची. याआधी चुकीचा बॉल होता, फुलटॉसवरती तिकडे आक्रमण झालंच होतं. पण आता इथून पुढे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, फहद बाबाजी या नावाने ओळख आहे या खेळाडूची. आणि सातत्यपूर्ण जेव्हा जेव्हा आपण पाहिलं ना तर
वहूर संघ अडचणीमध्ये सापडतो, तिथून बाहेर काढण्याचं काम फहद बाबाजीनं केलंय आणि आज सुद्धा करायचं आहे. कारण की आपण जर पाहिलं तर आज अडचणीमध्ये जास्तीचे नाही आहेत, पण साथ देणं खूप गरजेचं आहे सौदला. कारण की सौद मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, त्याच्या बॅटमधून धावा येतात, तो चांगले स्ट्रोक सजवताना पाहायला मिळाला. तो सलामीला आल्यापासून शेवटपर्यंत उभा आहे. आणि समोर ऐश्वर्य सुर्वे, बॅटची कडा, फटका फसला होता, शॉर्ट पॉइंटला फिल्डर नाहीये, टर्न झाला बॉल, थर्ड मॅनच्या दिशेला जाईल. गली क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक वेगाने आले. पाहता पाहता अजून एक धाव मात्र स्कोरकार्ड वरती येताना पाहायला मिळतीये. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 28 धावा या मात्र स्कोरकार्ड वरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. पहा, आमच्या प्रेक्षकांना विनंती करेन, काही प्रेक्षक वर्ग जे सीमारेषेच्या आतमध्ये बसलेत, म्हणजे अगदी मला वाटतं आत्ताचा जो एंड चालू आहे तिथून लॉंग ऑफच्या दिशेला जी समोरची गॅलरी आहे तिच्या थोडं बाजूला प्रेक्षक वर्ग जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, विनंती करेन. मी मगाशी म्हटलं प्रेक्षक वर्ग म्हटल्यानंतर प्रेक्षकांशिवाय कोणत्याही स्पर्धेला किंवा कोणत्याही खेळाडूला खेळायला मजा येत नाही. म्हणून आम्ही सातत्यानं म्हणतो की प्रेक्षकांची जागा ही आमच्या हृदयात आहे, मैदानामध्ये नाही आहे. म्हणून मी विनंती करेन, सीमारेषेच्या थोडे फक्त मागे बसा, मॅचचा आनंद तुम्हालाच घ्यायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सिंगल आली आहे, एकच्या धावेनं संघाची धावसंख्या 29. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, पुन्हा बॅटची कडा घेतली, बॉल थर्ड मॅनला चाललाय, सिंगल मिळेल. दुसरी साठीचे प्रयत्न नाहीयेत. एकाच धावेवरती समाधान. फिल्डिंग चांगली आहे, बॉलची फेक चांगली आहे, धाव एक मिळतीये. आणि पाहता पाहता तिसऱ्या षटकाची सुद्धा सांगता होताना पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपला, धावा धावफलकावरती 30 म्हणजे 10ची सरासरी राखली आहे. आता 12 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 23 धावांची गरज आहे. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचं षटक असेल गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठीच हे. कारण की आपण जर पाहिलं तर बॉलिंग करत असताना आयुष 11 वडवली संघानं जर चांगली गोलंदाजी केली तर या मॅचचं चित्र वेगळं असेल. पहा, विनंती करतोय महिला कक्षामध्ये बसलेले प्रेक्षक वर्ग, आपण ती गॅलरी थोडी खाली करा, विनंती असणार आहे. आज खूप सारे प्रेक्षक मात्र इकडे उपस्थित राहताना पाहायला मिळतात. कारण की सगळ्यांनाच माहिती आहे आजची रात्र या स्पर्धेची खूप सारी महत्वाची आहे. आज खूप आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये मात्र आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतील. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रोहन जाधव, याच्यावरती विश्वास दाखवलाय. चला जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे आवश्यकता आहे तब्बल 12 बॉल आणि 23 धावांची. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 बॉल मध्ये 23 धावा बनल्या जातील का, धावा रोखल्या जातील का, प्रश्नचिन्ह आहेत. या सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यामध्ये अडकल्या गेल्यात. तिथे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर रोहन जाधव सर्वाधिक महत्वाचं षटक. समोर खेळाडू आपण जर पाहिलं तर फहद बाबाजी. चला स्पीडअप घ्या, विनंती करेन. खूप सारा वेळ खर्च होतोय, आजच्या पहिल्या मॅचला सुद्धा खूप वेळ खर्च झालाय आणि इथून पुढे आपल्याला सगळ्याच मॅचेस या 5 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र तिकडे स्कोरकार्ड वरती मिळताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. वंडर स्पोर्ट्स इंडिया, बेस्ट क्वालिटी अँड बेस्ट क्लिअरिटी महत्वाचं चॅनल म्हणजे वंडर स्पोर्ट्स. विनंती करेन एकदा आपल्या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करा. अशा सुपर हिट स्पर्धा या वाहिनीवरती पाहत राहा. टप्पा पडला, पुन्हा बॉलला बाहेर सोडण्याचा निर्णय, फहद बाबाची योग्य निर्णय. अजून एक व्हाईट बॉल, एका मागोमाग एक 2 व्हाईट बॉल आपण पाहतोय. हा ट्रॅप असावा का, ही व्यूहरचना वेगळीच असावी का, हा प्रश्नचिन्ह आहे. कारण की पहा ना, शरीरापासून दूर किंबहुना बॅट पासून दूर बॉलला न्यायचं आहे. म्हणजे बॅटरला आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलवरती जास्तीचा मोठा फटका खेळण्यासाठी भाग पाडायचा आहे. आणि या सगळ्याच गोष्टीमध्ये स्वतः गोलंदाज फसलेत, कारण की 2 लगातारचे व्हाईट बॉल तिकडे फेकलेत. पुढचा बॉल
हाफ ट्रॅकर पहा ना, हाही बाहेरचा बॉल. मी म्हटलं होतं हा ट्रॅप आहे. फसले फत बाबाजी. चांगला बॉल, योग्य बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडा आतमध्ये आणायचं होता आणि त्या बाहेरच्या बॉल सोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न फत बाबाजीनं केला. तो अंगलटी आला. एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये रोहन जाधव फेकताना पाहायला मिळते. 2 वाईट बॉल आल्यानंतर एका डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जास्तीचे बॅटर स्टफल होतात आणि मग त्याचा पुरेपूर विचार करत असताना रोहन अजून एक चुकीचा बॉल. याही वेळेला वाईट बॉल. अतिरिक्त धावा खर्च केल्या जातात. आपण म्हणतो ना की वाईट बॉल हा टीमसाठी वाईटच ठरतो, किंवा टीमसाठी तो हानिकारक असतो, कारण की समोरच्या टीमला मोफत स्वरूपाच्या धावा देतो, पण पुन्हा गोलंदाजाला नवीन चेंडू टाकावाही लागतो. या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागेल रोहन जाधवला. पुढचा बॉल, समोरचा बॉल. स्ट्रोक तर चांगला खेळलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग त्याहून चांगली झाली आहे. थोडेसे फंबल झाले. बॉलला पकडलंय, फेक केली आहे, धाव 1 मिळाली आहे आणि त्या एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 34 आकड्यावरती पोहोचली जाते. 34 धावा धावफलकावरती लागल्या. 10 बॉल 19 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. 10 चेंडू 19 धावा बनल्या जातील का, हे महत्वाचं कडवं आव्हान कशा पद्धतीनं पार केले. मागची मॅच सुद्धा आपण पाहिली, शेवटच्या षटकापर्यंत गेली होती. शेवटच्या 2 बॉल पर्यंत मॅच रंगली होती. तिकडे 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना तिथे मात्र 1 बॉल 10 वरती ती मॅच आली आणि एक मोठा विजय पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिला. टीम अकबरी ट्रॅव्हल्स. बॅटची कडा, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर. तिकडे काय घडलंय, धाव घेण्याचा पुनश्च प्रयत्न. अजून 1 धाव मात्र स्कोर कार्ड वरती मिळताना पाहायला मिळेल. 1-1 धाव महत्वाची आहे आणि तीच 1-1 धाव सातत्यपूर्ण मैदानावरती येताना पाहायला मिळते. 1 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे चालली आहे. धावसंख्या धावफलकावरती 35. 9 बॉल 18ची गरज. समोरचा बॉल, स्ट्रोक तर खेळायचा होता. बॉल मात्र आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेला प्रसन्न होताना पाहायला मिळेल आणि तिथेही मात्र आपण जर पाहिलं तर अजून एक सिंगल पाहायला मिळते. 1-1 धावेवरती मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी भर दिलाय. मॅच पुढे न्यायची आहे, पण सिंगलने मॅच पुढे जरूर जाईल, पण एखाद मोठा फटका आला नाही तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर क्रिएट होईल. या गोष्टीचा विचार सौद पटेल आणि फहद बाबाजी यांना करावा लागेल. 8 बॉल 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 17 धावा. 17 धावा 8 चेंडू. पुन्हा एकदा रोहन जाधव. हाफ ट्रॅकर. यस, याच फटक्याची अपेक्षा होती. फुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल 6. पहा ना, इकडे मात्र आपण जर पाहिलं तर सौदचं कौतुक करावं लागेल. तो शेवटपर्यंत बॉलवरती नजर कायम ठेवताना पाहायला मिळाला आणि अगदी बॉलची वाट पाहिली. अजून एक मोठा फटका. याही वेळेला इकडेही चेंडू मात्र आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेला चाललाय. आता 1 बाउन्स बॉल सीमा पार. या अगोदर आपण म्हणतो ना की मॅचची सिच्युएशन बदलायला, मॅचचं स्वरूप बदलायला 1 बॉल किंवा 1 ओव्हर खूप होते. यदा कदाचित ही 4थी ओव्हर होती का रोहन जाधवची, किंवा शेवटचे ते 2 बॉल अगदी टीमला बॅकफुटवरती आणणारे होते का? कारण की जिथे आपण पहिल्यांदा 8 बॉल 17 धावांची गरज होती, 2 बॉलमध्ये 10 धावा खर्च करताना पाहायला मिळाले. आता 6 बॉल आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. सौद आणि फहद बाबाजी यांच्या बॅटमधून बोलायचं झालं ना फक्त, तर 6 मध्ये एकच मारायचा आहे, तो लांब पल्ल्याचा मारायचा आहे. चला मी विनंती करेन, पहा रस्त्यावरती ज्यांनी गाड्या पार्क केल्यात थोड्या बाजूला पार्क करा. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. स्पर्धा अगदी यशस्वीरित्या वाटचाल करते आणि आज ही स्पर्धा आपल्यासाठीच आहे आणि ही आपली स्पर्धा
पुढे जावी यासाठी आपणच मदत करा विनंती करेन. ज्या येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांना मात्र जाण्यासाठी मार्ग मोकळा करा. जाऊया मॅचच्याकडे. खोलातला बॉल, बॅटची कडा, बॉल टर्न झालाय तिकडे, मात्र बॉल थर्ड मॅचच्या दिशेला प्रस्थान होताना पाहायला मिळेल. 1 धाव मिळते. 5 चेंडू 6 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि मात्र आपण जर पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक चांगलं कामकाज आपल्याला पाहायला मिळते वंडर स्पोर्ट्स इंडियाच्या माध्यमातून. वैयक्तिक 23 धावांचा वादळी खेळ खेळपट्टीवरती सौद पटेलने एकट्यानं केला. 2 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे त्या इनिंग मध्ये. मोठा फटका आलाय. होय, माझ्या पठ्ठात आलं ना की मी योग्य कार्यक्रम करतोच. षटकारानं मॅच फिनिश. सहा धावेनं सामना संपला, मॅच जिंकली. आपण जर पाहिलं तर टीम एक महत्वपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळाला. नितीन कोरपे मित्रमंडळ वहूर संघानं सामना जिंकला. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना इथून पुढे पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच खेळ केला आणि अगदी बॉलिंग करत असताना 7च धावा खर्च केला, 2 विकेट संपादन केला. तो सौद पटेल ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या सौद पटेल प्लेअर ऑफ द मॅच.